श्री गणेशाय नमः. नमस्कार. चतुर्थीविषयी गेल्या भागात आपण माहिती करून घ्यायला सुरुवात केली. चतुर्थी तिथीचं महात्म्य श्री मुद्गल पुराणामध्ये वर्णिलेलं आहे. या फोटोमध्ये आपल्याला चतुर्थी तिथीबद्दलची माहिती राजे महाराजे मुनीवर करून घेत आहेत असं दिसतं आहे. गजाननांचा अवतार कोणत्या रूपामध्ये झाला, त्यांचं प्रागट्य कधी झालं, तर त्यांचं प्रागट्य चतुर्थी तिथीला मध्यान्ही झालं. जेव्हा ब्रह्माने सृष्टी निर्माण केली तेव्हा गजाननांचं ध्यान करत असताना त्यांच्या शरीरातून चतुष्पदा चतुर्हस्ता चतुर्मुखा महामाया प्रगटली. तीच चतुर्थी होय, सर्व तिथींची जननी. तिने ब्रह्मदेवाला, पिता, मला माझे काय कार्य आहे व माझे स्थान आणि भक्ष्य काय आहे असे विचारले. तेव्हा त्यांनी तू गणेशांची प्रार्थना कर असे सांगितले. गणेशांनी तिला तू चतुर्थी तिथी आहेस आणि तिथींच्या मातृभावे तू प्रसिद्ध होशील असा वर दिला. तेव्हा तिचा दक्षिण भाग शुक्लवर्णी तर वाम भाग कृष्णवर्णी झाला. तिच्या विविध अवयवांपासून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तिथ्या निर्माण झाल्या आणि तिच्या मनापासून पौर्णिमा आणि अमावस्या या तिथी झाल्या. कृष्ण चतुर्थीपासून कृष्ण तिथींचा उगम झाला तर शुक्ल चतुर्थीपासून शुक्ल तिथींचा जन्म झाला. जे चतुर्थी व्रत करत नाहीत त्यांची अन्य व्रते निष्फळ होतात असं या पुराणातच म्हटलेलं आहे. शुक्ल चतुर्थीला वरदा म्हणतात. तीच गणेशांची जन्मतिथी. चतुर्विध संकट असतात आणि म्हणून चतुर्थीचं व्रत करणं अत्यंत आवश्यक आहे. या चतुर्थीच्या व्रताबद्दल आपण पुढे बघणारच आहोत. अनेक प्रकारांनी वेगवेगळ्या काळामध्ये, सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये देवांनी, राक्षसांनी, मानवांनी, यक्षांनी या सगळ्यांनी चतुर्थीचं व्रताचं आचरण केलेलं आहे. आपण पुढील भागामध्ये चतुर्थी विचाराबद्दल आणखी निर्णय घेऊ शकतो.